मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल। आता महिन्याला 1500 रुपयांऐवजी मिळणार इतके पैसे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली मोठी घोषणा। योजनेमध्ये बदल आता होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याची घोषणा केली आणि ज्याची माहिती सकाळ या रिपोर्टनुसार आपण त्या ठिकाणी घेतो आहोत। योजनेची घोषणा झाल्यापासून राज्यभरात त्याला तुफान प्रतिसाद मिळाला। लोकांच्या मागणीवरून आता काही खुद्द मुख्यमंत्री यांनी देखील एक बदल याच्यामध्ये केलाय आणि ज्याची माहिती ज्याची घोषणा विधानसभेत त्यांनी आज केलेली आहे। विरोधी जे काय पक्ष नेते आहे विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही आणखी एक दुरुस्ती केली आणि ज्यामुळे महिलांच्या आनंदाला आता पारावार उरलेला नाही। खूप आता फायदा त्या ठिकाणी होणार आहे। पण दरम्यान आता हा काय बदल आहे? मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत काय घोषणा केली, काय बदल झाला आहे, ज्याचा महिलांना काय फायदा होणार आहे हे आपण जाणून घेऊच। पण तत्पूर्वी जी काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी होती तर या योजनेचा लाभ मिळावा याकरता कागदपत्र काढण्याकरता महिलांची धावपळ होत आहे। योजनेचा लाभ घेण्याकरता 15 जुलैपर्यंत नोंदणी आता करता येणार आहे। यासाठी लागणारी कागदपत्र जसे आधार कार्ड, रेशन कार्ड, फोटो, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी महिलांनी सेतू केंद्रावर सगळीकडेच गर्दी केली आहे। पहाटेपासून काही महिला सेतू केंद्रांवर रांगाच्या रांगा लावून दिसल्या। महापालिका, नगरपालिका, प्रशासन केंद्रावरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून द्यावी, दलालमुक्त नोंदणी करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे। काही ठिकाणी या महिलांकडून पैसे घेण्यात आल्याचेही त्या ठिकाणी आहे। आता योजनेसाठी नेमकं कोणती कागदपत्रे लागतात, पात्रता काय असते, कोण कोण याला पात्र नाही हे एकदा समजून घेऊ। आणि आज विधानसभेत श्री एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा केली की ज्यामुळे महिलांना खूप आता मोठा याच्यात बदल झाला आहे। लागणारी कागदपत्रे आहेत की योजनेच्या लाभासाठी तुम्हाला एक अर्ज PDF अर्ज आहे, ऑनलाईनही भरू शकता किंवा ऑफलाईन तुम्ही अंगणवाडीमध्ये जमा करू शकता। यासाठी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला, सक्षम अधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदाराचा त्या ठिकाणी लागणार आहे। बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, तर हे काही प्रमुख कागदपत्रे याच्यासाठी तुम्हाला लागतील। आता याचबरोबर तुमचं जे अर्जदाराचं हमीपत्र आहे, त्याचबरोबर तुमचं जन्म प्रमाणपत्र आहे, हे काही मुख्य त्या ठिकाणी आहे। आता यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे पात्रता, नेमकं कोण कोण याला पात्र आहे, कोण कोण याला पात्र नाही आहे। आता असे लाभार्थी म्हणजे अशी महिला की ज्यांच्या कुटुंबाचं जे उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं अनिवार्य आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला याही याला पात्र आहेत। किमान वयाची जी वर्ष आहेत 21 वर्ष पूर्ण आणि कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत हा लाभ तुम्हाला मिळणार आहे। योजनेचा लाभ घेण्याकरता अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खातं आवश्यक असतं आहे आणि त्याला जे काय आहे तुमचं आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे। योजनेसाठी अर्ज पोर्टल, आता मग योजनेमध्ये मोठा बदल जो झाला आहे, जो बदल ऐकून खूप महाराष्ट्रभरातील तमाम महिला ज्या आहेत त्या फार खुश झालेल्या आहेत। आनंदाची बातमी याच्यामध्ये अशी आहे, म्हणजे योजनेची घोषणा झाली आणि प्रचंड महिला त्या ठिकाणी खुश झाल्या, पण त्यातच आज विधानसभेत देखील जबरदस्त याच्यावर एक घोषणा श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांच्याकडून करण्यात आली आणि खूप आनंदाचं वातावरण आता झालेलं आहे। आता त्यामध्ये काय झालं या अर्थी याच्या आधी अपात्रता म्हणजे कोण याला पात्र नाही आहेत हे एकदा समजून घेऊ आणि लगेच आज काय तो बदल झाला तो पाहू। त्यानंतर अर्ज कसा भरायचा ते देखील आपण समजून सांगणार आहोत, कुठे भरायचा हेही आपण डिटेल सांगणारच आहोत। आता अपात्रता म्हणजे याला अपात्र कोण आहे? आता असं कुटुंब, अशा कुटुंबातील महिला की ज्यांचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, ती महिला याला पात्र नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्या कुटुंबातील एकही सदस्य जर आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स त्या ठिकाणी भरत असेल त्याही महिला पात्र नाहीत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी याच्यामध्ये अपात्र ठरणार नाहीत। चौथं, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जर जास्त लाभ घेतला असेल तर तेही अपात्र आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे ते देखील अपात्र आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहे
तर याही महिला यासाठी अपात्र असणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे ते देखील आधीच्या GR नुसार त्या ठिकाणी यासाठी अपात्र आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं म्हणजेच मग 4 चाकी वाहनामध्ये कार, 4 व्हीलर त्या ठिकाणी जे येतात, कुठल्याही गाड्या येतात, पण त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून, जर ट्रॅक्टर असेल तर चालू शकता, तर अशा प्रकारच्या यामध्ये अपात्र असणार आहे. तर सदरच्या योजनेच्या पात्रता किंवा अपात्रतामध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याने अजून देखील याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पण त्यातच आज खूप मोठी एक आनंदाची बातमी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या ठिकाणी घोषणेतून आलेली आहे. योजनेमध्ये प्रचंड मोठा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काय आहे तो बदल? सकाळच्या एका रिपोर्टनुसार, सकाळ वेबसाईटच्या त्या ठिकाणी याच्यानुसार यामध्ये एक असा बदल करण्यात आला आहे की जे वय होतं 21 ते 60 आता ते 21 ते 65 करण्यात आलेलं आहे. वयाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. 65 वर्षापर्यंतच्या महिला याच्यासाठी आता पात्र असणार आहे. मग आता अर्ज कसा भरायचा ते आपण एकदा पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे. आपण डाउनलोड केलेला आहे. याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज कसा भरायचा एकदा पाहून घेऊयात. याला कुठली कागदपत्र लागतात आणि हा कुठे जाऊन जमा करायचा हे आपण जाणून घेतोय. खूप महत्त्वाच्या भागाकडे आता आपण वळलेलो आहे. आता इथे पहिलं आहे महिलेचं पूर्ण नाव. इथे महिलेचं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग आता महिलेचं लग्नापूर्वीचं नाव म्हणजे तिचं माहेरचं नाव, म्हणजे यामध्ये तिचं नाव, तिच्या वडिलाचं नाव आणि आडनाव. त्यानंतर महिलेचं लग्नानंतरचं नाव म्हणजेच महिलेचं नाव, तिच्या नवऱ्याचं नाव आणि नवऱ्याचं आडनाव, म्हणजे अशा पद्धतीनं दोन्ही नावं इथं हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर जन्माचा दिनांक, तो अशा पद्धती दिनांक, महिना आणि वर्ष असं लिहायचं आहे. उदाहरणार्थ 1 जानेवारी 1995ला जर कोणाचा जन्म झाला असेल तर त्यांनी 01/01/1995 असं लिहायचं आहे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता, इथे डिटेल पत्ता लिहिणं गरजेचं आहे. पिनकोड सहित इथे पत्ता लिहायचा आहे. जन्माचं ठिकाण, जन्माच्या ठिकाणामध्ये जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पिनकोड. त्याचबरोबर इथे मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, आधार असणं खूप गरजेचं आहे. 7वं, शासनाच्या इतर याच्यामार्फत राबवणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतात का? कोणते जर लाभ घेत असाल तर त्याची त्या ठिकाणी जर रक्कम लिहायची आहे. ती जर 1500च्या वर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार. वैवाहिक स्थिती, विवाहित आहात, घटस्फोटित, विधवा, हे लिहायचं आहे. बँकेचा पूर्ण तपशील, बँकेचं नाव, बँक धारकाचं नाव, बँक खातं, IFSC कोड, आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे की नाही, खूप गरजेचं आहे, जोडून घ्यावं. नारी शक्ती प्रकार, आता तुम्ही कोण आहात म्हणजे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, परीक्षविक्ता, ग्राम्य वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. तुम्ही काहीच करत नसाल तर सामान्य महिला लिहा. सर्व कागदपत्राच्या प्रती अपलोड करण्यात, म्हणजे यामध्ये तुम्ही कागदपत्र, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जाचं हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, तर हे सर्व फॉर्म भरून तुम्ही अंगणवाडीत जमा करू शकता. हमीपत्र, प्रत्येक गोष्टी इथं टिक करायचं आहे. म्हणजे माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, टिक. सदस्य आयकरदाता नाही, टिक. मी माझ्या, म्हणजे या सर्व गोष्टींवर टिक करायचं आहे जेणेकरून तुम्ही स्वतः असं घोषित करणार आहे. मग आता साधारणपणे तुमचं जे काय आहे EKYC च्या द्वारे त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल, तर OTPद्वारे तुम्ही त्या ठिकाणी स्वाक्षरी होऊ शकेल. इथे तुम्ही सही करून देऊ शकता आणि खाली अर्जाची पावती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. तर अशा पद्धतीचा एक अर्ज त्या ठिकाणी असणार आहे. पण आत्ताच एक जी घोषणा झाली ज्यामध्ये वयाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आणि असे काही सूत्रांकडून सांगण्यात आलेले की जमिनीसाठीची अट होती तर ती देखील शिथिल करण्यात आली की नाही याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.